माझं नाव राहुल ढवळे, मी अल्फा होम्स रिप्रेझेंट करतो. माझ्यासोबत विजय आहे, विजय मुत्ते पवार, हा माझा को फाउंडर आहे. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम इथे आलेलो तेव्हा एक फर्स्ट लॉन्चला आम्ही काम करू शकलो नाही, पण सेकंड लॉन्चमध्ये आम्हाला एक फोकसली काम करायचं होतं. तर त्यासाठी इथे प्रोजेक्टमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या कस्टमरला बेनिफिट होऊ शकतात, त्या खूप चांगल्या आहेत लिगसीमध्ये. तर त्यामुळे आम्हाला थोडासा कॉन्फिडन्स वाढला की इथे आपण काम करू शकतो. पण मेनली ज्यावेळी आम्ही ह्या मार्केटमध्ये काम करत असताना आमच्या एक लक्षात आलं होतं की कुठला तरी असा एक प्रोजेक्ट असायला हवा की जिथे आपण फोकसली काम केलं पाहिजे. लेगसी सोबत ज्यावेळी आम्ही सुरुवातीला काम स्टार्ट केलं त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला लेगसी सोबत लक्षात आली ते म्हणजे त्यांच्यासोबत असलेलं कॉर्डिनेशन जे सेल्स टीम सोबत झालं होतं. तर त्यामुळे आम्हाला जो बेनिफिट होत गेला की ज्या पद्धतीने त्यांचं बिहेवियर होतं, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ट्रीट केलं, सो एक ॲड ऑन बेनिफिट आम्हाला झाला. सो त्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो. जसं विजयने एक खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितला तो म्हणजे एक्सपिरियन्स सेंटर, जे की तुम्ही जो ऑब्झर्व केलं ह्या मार्केटमध्ये कुठला दुसरा डेव्हलपर प्रोव्हाइड नाही करत आहे. सो त्यामुळे कस्टमरचं एंगेजमेंट जे आहे ते आमच्यासोबत भयानक पद्धतीने वाढलं होतं. कारण का इथे कार्पेट एरियाज जवळपास 2 BHK मध्ये 7 कार्पेट एरियाज लेआउट आहेत, तर ते बाहेर कुठे मार्केटमध्ये नाही आहेत. तर त्या गोष्टी कुठेतरी कम्पेअर करतो कस्टमर. त्यानंतर त्याला एक कॉन्फिडन्स इथे भेटून जातो की जी काही क्वालिटी ठेवलेली आहे किंवा जी काही कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल किंवा जे काही सॅम्पल फ्लॅट म्हणतायत. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ट्रान्सपरन्सी. त्या गोष्टी कुठेतरी लिगसी पहिल्यापासून मेंटेन करतो कस्टमरच्या बाबतीत, तर त्या कस्टमरला आवडतात. आमच्यासोबत बोलता ॲज अ चॅनल पार्टनर तर आम्ही स्वतः ओनरही आहेत लेगसीमध्ये. माझा स्वतःचा फ्लॅट आहे सी बिल्डिंगमध्ये. सो एक व्हॅल्यू ॲडिशन जर तुम्ही म्हणायला गेलात तर ज्यावेळी कम्युनिकेशन जे असतं सेल्स पर्सनचं विथ क्लायंट हे इतकं क्लिअर होतं, इतकं ट्रान्सपरंट होतं की तुम्हाला कुठल्याही पद्धतीने लूप होल दिसत नव्हता. की जे गोष्ट त्यांनी कमिट केली आहे, जी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, हे पुन्हा पुन्हा त्या एका पॉईंटवर येतो एक्सपिरियन्स सेंटर. तुम्ही जर एक्सपिरियन्स सेंटर बघितला, कुठलाच डेव्हलपर पुण्यामध्ये एवढं डिटेलमध्ये तुम्हाला सांगत नाही मी कुठल्या टाईपचं मटेरियल यूज करतोय, कोणत्या टाईपचं सिमेंट यूज करतोय, त्या डिटेल्समध्ये ते गेले होते. सो एक कस्टमरने आपल्यावरती ज्या पद्धतीने विश्वास देऊन दिला. पैशाचं तर पॉईंट नाही, म्हणजे पैशाचं तर असं आहे की मला वाटत नाही एवढ्या फास्टमध्ये कोणी पेमेंट काढते मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन 100% तुम्हाला राहील की तुम्ही कस्टमरला खूप चांगला प्रोडक्ट विकतोय. तर त्या गोष्टी कुठेतरी बेनिफिशियल तुम्हाला लाईफ टाईम राहतील, कारण का तेच कस्टमर आपल्याला रेफरन्स देणारे असतात. तर तुम्ही जर फायनान्शियली डेव्हलपरला जर तुम्ही बघितलात ज्या पद्धतीने ते हेल्प आउट करतात, इट इज एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. म्हणजे जे पेमेंटचं त्यांचं टायमिंग आहे विदिन 7 to 8 डेजमध्ये ते जे ट्रान्झॅक्शन करतात हे खूप बरेचसे पुण्यामधले एखाद दुसरा डेव्हलपर आहे बोटावरती मोजण्या इतका जो एवढं फ्लुएंट आणि इतका इझिली पेमेंट तुम्हाला देतो. दुसरी जी गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं, जे कस्टमरसाठी ज्यावेळी आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन बद्दल बोलतो तर कस्टमर आपल्यावरती इझिली विश्वास ठेवू शकतो असा डेव्हलपर आहे. जर आजपासून मी 2 वर्षांनंतरही जर कस्टमरला कॉल केला आणि म्हटलं की प्रोजेक्ट कसा आहे, तर फॉर शुअर तो मला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स देईल, हे विश्वास आम्हाला ह्या प्रोजेक्टवरती आला. सो त्यामुळे लेगसी सोबत काम करणं हे आमच्या दृष्टीने आम्हाला तर बेनिफिटल राहिलेलंच आहे. बाकी चॅनल पार्टनर्सलाही फॉर शुअर ते बेनिफिटल राहू शकेल.